तुम्ही कल्पना तरी करू शकता का की मुंबईतील तब्बल 14,000 कोटी इतक्या किमतीच्या मोठ्या पायाभूत प्रकल्पाचे काम एका सर्वोत्तम नव्हे तर सर्वात महाग बोली लावणाऱ्या कंपनीला दिलं गेलं। शिवाय तुम्हाला हे माहिती आहे का की सेंट्रल विस्टा आणि अटल सेतू यासारखे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या जागतिक दर्जाच्या कंपनीला कोणतीही स्पष्ट कारणं न देता या निविदा प्रक्रियेतून बाहेर काढलं गेलं आणि ज्या कंपनीला हे काम मिळालं तीच कंपनी सत्ताधारी पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी देणारी निघाली। 2 प्रकल्प, 14,000 कोटी रुपये आणि एक संशयास्पद प्रक्रिया। 6,000 कोटींचा उन्नत मार्ग एलिव्हेटेड रोड प्रकल्प आणि दुसरा 8,000 कोटींचा बोगदा मार्ग म्हणजे ठाण्यातील गायमुख ते फाउंटेन हॉटेल जंक्शन पर्यंत 5 किलोमीटरचा बोगदा। आणखी धक्कादायक बाब म्हणजे बोगदा प्रकल्पासाठी L&T ची बोली 2,521 कोटींनी स्वस्त होती तर उन्नत मार्गासाठी देखील 609 कोटींनी स्वस्त होती। पण हे काम दिलं गेलं मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड MEIL ह्या कंपनीला। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि संशय व्यक्त केला। MEIL ने जवळपास 1,000 कोटींची देणगी दिली आणि त्याच वेळी भाजप सरकारकडून प्रकल्प देखील मिळवले। ही एका हाताने दे आणि दुसऱ्या हाताने घे क्विड प्रो क्वो असा प्रकार आहे का? हे प्रकरण फक्त एका निविदेचं नाही, हा आहे निविदा प्रक्रियेचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना फायदा पोहोचवण्याचा प्रकार। ते काय करतात? कायदेशीर शब्दांआड लपतात, पण ते विसरतात की इथे लोकशाही आहे आणि ते जनतेचे सेवक आहेत, राजे नाही। आपण सगळ्यांनीही विचारायला हवं की L&T ला गुपचूप अपात्र का ठरवलं गेलं? MMRDA ने जास्त खर्चाची कंपनी का निवडली? मुंबईला खरीखुरी पारदर्शकता हवी आहे, कारण 14,000 कोटी रुपये ही फक्त रक्कम नाही तर आपल्या भविष्याचा निर्णय आहे आणि तो आपल्या परवानगीशिवाय घेतला गेलाय।